नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन येणार आहोत लसावी मसावी आणि ते पण एकाच नियमाने, नियमामध्ये बदल नाही आणि सूत्र एकच। आणि लक्षात असू द्या, सर्वात आधी सूत्र एकच, नियम एकच आणि प्रश्न सोडवताना प्रत्येक प्रश्नाला नियम तोच लागणार आहे, म्हणजे बुद्धीला जास्त चालना द्यायची गरज नाही। चला बघूया पहिला प्रश्न, म्हणजेच टाइप नंबर 1 मधील टाइप नंबर 1 मधील पहिला प्रश्न आहे, दोन संख्या अनुक्रमे 12 व 15 आहे, जर लसावी 60 असेल तर मसावी किती? तर मित्रांनो लक्षात असू द्या, सूत्र आहे पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। आता मित्रांनो ज्याच्या किमती त्याच्या ठिकाणी लावायच्या आहेत, म्हणजे जास्त बुद्धीचा उपयोग करायचा नाही आहे। म्हणजेच पहिली संख्या 12 गुणेला दुसरी 15, लसावी 60 आहे तर मसावी काढायचा आहे, म्हणजे मसावी x, म्हणजेच 12 गुणेला 15 भागीला 60 बरोबर x। 15 चौक 60 आणि 4 त्रिक 12, म्हणजेच आपला मसावी आलेला आहे 3, म्हणजेच आलेले उत्तर असेल मसावी 3। लक्षात असू द्या। परत मित्रांनो दुसरा प्रश्न बघायचा आहे, यामध्ये याच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। दुसरा प्रश्न बघताना मित्रांनो काहीच चेंजेस नको, फक्त थोडाफार चेंजेस होणार आहे। मित्रांनो दोन संख्या अनुक्रमे 18 व 27 आहे, जर लसावी 54 असेल तर मसावी किती? परत सूत्र काय आहे मित्रांनो, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। पहिली संख्या 18, दुसरी 27 आणि लसावी 54 आणि मसावी x, म्हणजेच 18 गुणेला 27 भागीला किती येणार मित्रांनो 54। आपल्याला x ची किंमत काढायची आहे, 18 त्रिक 54, 3 9 27, म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे 9 मित्रांनो, म्हणजे आपला मसावी किती असेल 9। आता मित्रांनो अशीच उदाहरणं सेम जसे तसे लिहायचे आहेत, फक्त किमती आपल्याला लिहायच्या आहे शॉर्टकटमध्ये आणि सर्व उत्तर तुम्हाला बुकमध्ये सोडवायचे आहे आणि कमेंटमध्ये करायचे आहे। पहिला प्रश्न, दोन संख्या 25 व 30 आणि लसावी 150, तर मसावी किती? शॉर्टकट प्रश्न आहेत, पण तुम्हाला ते सॉल्व करायचे आहेत, पूर्ण प्रश्न लिहायची गरज नाही। परत दुसरा प्रश्न, दोन संख्या 40 व 45 आणि लसावी 360, तर मसावी किती? परत दोन संख्या 60 व 75 आणि लसावी, दोन संख्या 60 व 75 आणि लसावी 300, तर मसावी किती? परत पुढे या होमवर्कचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। तर चला बघूया पुढील प्रश्नाकडे। आता हे दोन प्रश्न झाले, आपल्याला प्रश्न कसे येतात आणि टाईपनुसार, पण मित्रांनो याच्यावर प्रश्न कसे बनू शकतात, काय होऊ शकतात, काय नाही होऊ शकत, हे प्रश्न सर्व आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायचे आहेत। म्हणजे हे जे आपले शिकणे झाले हे पाठांतर करणे झाले मित्रांनो, कारण की काय केलं आपण, गुणाकार केला, भागाकार केला आणि उत्तरे काढले। तर पुढे बघताना मित्रांनो टाइप नंबर 1च, फक्त त्यामध्ये आपली थोडी भाषा चेंज होणार आहे, थोडी फक्त, जास्त नाही। कारण की आता पहिला प्रश्न बघताना दोन संख्या अनुक्रमे 30 व 45 आहेत व लसावी 90 असेल तर मसावी किती?
मित्रांनो आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. म्हणजे जर असा प्रश्न आला तर या प्रश्नापासून किती प्रश्न तयार होऊ शकतात किंवा प्रश्न हा कसा तयार होऊ शकतो हे सर्वात आधी शिकायचं आहे. म्हणजे एका गणितापासून 5 गणिते किंवा 10 गणिते कसे तयार होतात. म्हणजेच यामध्ये पहिला प्रश्न तयार होऊ शकतो मसावी किती. त्यानंतर दुसरा प्रश्न अधिकारी असा पण तयार करू शकतो मसावी व लसावी यांची बेरीज किती. अक्षराकडे लक्ष नका देऊ मित्रांनो, कारण की अक्षर तुमचे पण खराब असू शकतात. परत तिसरा प्रश्न मसावी हा लसावीच्या किती पट आहे. परत चौथा प्रश्न लसावी हा मसावीच्या किती पट आहे. परत पाचवा प्रश्न मित्रांनो, मी सर्व प्रश्न कसे तयार होतात किंवा काय तयार होऊ शकते, प्रश्न कसा बनतो हेच आपल्याला शिकायचं आहे. आणि आपले यूट्यूब चॅनल हे आताच सुरुवात आहे. खूप काही तुम्हाला नवीन शिकायचं आहे आणि लक्षात असू द्या मी तुम्हाला भरपूर देणार आहे. जेवढे माझ्याकडे ज्ञान आहे मी तुम्हाला सर्व देणार आहे. फक्त तुम्हाला माझ्याशी जुळायचे आहे, हे लक्षात असू द्या. पुढे बघायचे आहे पाचवा प्रश्न लसावीचा वर्ग किती. परत 6 नंबर प्रश्न मसावीचा घन किती. मित्रांनो माझे व्हिडिओ म्हणजे कुबेरचा खजाना. म्हणजे कुबेरचा खजाना जसा संपत नाही तसे माझे प्रश्न कधीच संपत नाही. म्हणजे मी जरी तुम्हाला 5 प्रश्न सांगितले असेल तरी 6 प्रश्न मी खूप सारे प्रश्न तुम्हाला तयार देऊ शकतो करून. परत आता नियम आपला तोच. सूत्र काय आहे, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. आता मित्रांनो पहिली संख्या 30, दुसरी 45 बरोबर लसावी किती आहे मित्रांनो 90 आणि मसावी काढायचा आहे तर यक्स. म्हणजेच 30 गुणेला 45 भागीला 90 बरोबर यक्स. 45 दुनी 90. 2ने जर 30ला भागले तर येणारे उत्तर किती असेल 15. म्हणजेच यक्स बरोबर आपले उत्तर किती आले 15. म्हणजे मसावी निघालेला आहे 15. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर झाले आपले 15. परत आपल्याला मसावी व लसावी यांची बेरीज विचारलेली आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मसावी आला 15 आणि लसावी मित्रांनो 90 दिलेलाच आहे. 90 आणि 15 किती येणार 105. म्हणजेच आपले दुसरे उत्तर आलेले आहे 105. आता मित्रांनो थोडं याचा स्क्रीनशॉट घेऊन जा, आणखी पुढे जायचे आहे आपल्याला. फास्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. परत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मसावी हा लसावीच्या किती पट आहे. लसावीच्या म्हणजे च्या शब्द कोणाला लागला लसावीच्या. म्हणजे इथं शब्द काय वापरलेला आहे लसावीच्या किती पट आहे. तर मित्रांनो आपल्याला मसावी निघालेला आहे 15 आणि लसावी गणितामध्येच दिलेला आहे. लसावी किती आले हे 90. आता शब्द परत रिपीट करायचा आहे. लसावीच्या चहाचा अर्थ काय होतो गुणाकार. आपण जो पितो तो चहा नाही. म्हणजे जसा गणितामध्ये चहाला ब्रेक पाहिजे तसं गणितामध्ये नको. परत आता बघायचा आहे प्रश्न लसावीच्या किती पट मसावी. चा शब्द लागला म्हणून त्याला काय केला आपण गुणाकार दिला. म्हणजे आता लसावी किती आहे आपला 90 गुणेला यक्स बरोबर मसावी किती आहे 15. म्हणजेच यक्स बरोबर 15 भागीला 90. 15 एक 15, 15 सक 90. म्हणजेच किती आलं मित्रांनो 1/6 पट. म्हणजे आपले आलेले उत्तर आहे 1/6 पट. परत मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 कडे जायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक कितीकडे जायचे आहे 4 कडे. चला मोडूया हे आणि पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे लसावी हा मसावीच्या. आता मसावीच्या म्हणजे चा शब्द कोणाला लागला मसावीला. म्हणजेच मसावी गुणेला यक्स बरोबर काय म्हणणार मी लसावी. कारण की चा शब्द कशाला लागलेला आहे मसावीला. आपला मसावी किती आहे मित्रांनो 15
गुणिले यक्स बरोबर लसावी 90, म्हणजेच यक्स बरोबर 90 भागिले 15, 15 सख 90, म्हणजेच यक्स बरोबर 6 आले, म्हणजे किती पट आहे 6 पट, म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे 6 पट. परत प्रश्न क्रमांक 5 बघायचा आहे, त्याआधी हे मोडून घेऊया. प्रश्न क्रमांक 5 काय विचारलेला आपले, लसावीचा वर्ग किती. मग आपला लसावी किती आहे 90. सर्वात सोपा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, फक्त गणिताला वाचायचे आहे. 90चा वर्ग 8100, म्हणजेच प्रश्न क्रमांक 5चे उत्तर 8100. परत प्रश्न क्रमांक 6 कडे बघूया. ते बघताना आपल्याला विचारलेला आहे मसावीचा घन किती. आपला मसावी किती आला मित्रांनो 15, 15चा घन म्हणजेच 3375. परत मित्रांनो आपले 6ही प्रश्न सॉल्व झालेले आहे. आणि मित्रांनो हाच प्रश्न तुम्हाला मी होमवर्कमध्ये देणार आहे. फक्त गणिताचे आकडे चेंज आणि त्या प्रश्नावर तुम्हाला 6 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर चला बघूया पुढे प्रश्न. पुढे प्रश्न बघण्याच्या आधी थोडं हेच प्रश्न तुम्हाला रिपीट करायचे आहे, म्हणजे 6 प्रश्न कसे तयार होऊ शकतात आणि त्यांचे उत्तर तुम्हाला स्वतः सोडवायचे आहे. तर आता बघताना बघायचं आहे आपल्याला, फक्त इथं अंकांची अदलाबदल होणार किंवा आकडे चेंज होणार. आता बघूया प्रश्न तोच मित्रांनो. 2 संख्या अनुक्रमे 40 व 60 आहे व लसावी 120 असेल तर मसावी किती. म्हणजे पहिला प्रश्न मसावी किती काढायचा आपल्याला. दुसरा प्रश्न मसावी व लसावी यांची बेरीज किती. तिसरा प्रश्न मसावी हा लसावीच्या किती पट आहे. परत चौथा प्रश्न लसावी हा मसावीच्या किती पट आहे. परत 5 नंबरचा प्रश्न लसावीचा वर्ग किती. 6 नंबर मसावीचा घन किती. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही हे प्रश्न सोडवण्यास तयार असाल तर समजून जायचं की तुम्ही अधिकारी बनण्यास तयार आहात. चला बघूया टाईप नंबर 2 कडे. आता टाईप नंबर किती बघायचा मित्रांनो 2. आता मित्रांनो यामध्ये पहिला प्रश्न 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार 300 असून मसावी 5 असल्यास, मसावी 5 असल्यास लसावी किती. परत एक वेळा लक्ष द्या, 2 संख्यांचा गुणाकार 300 असून मसावी 5 असल्यास लसावी किती. परत मित्रांनो सूत्राचा उपयोग त्याच करायचा आहे. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. मित्रांनो आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजेच किती दिलेला आहे 300, आणि लसावी काढायचा आहे म्हणून लसावी यक्स आणि मसावी किती आहे मित्रांनो 5, म्हणजेच 300 भागिले 5 बरोबर यक्स. 5 सक 30, म्हणजे यक्स बरोबर किती आले उत्तर 60, म्हणजे आपला लसावी येणार आहे 60. परत मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 आणि फक्त गुणाकारामध्ये चेंज आणि मसावी लसावीमध्ये चेंजेस. परत असाच प्रश्न बघायचा आहे मित्रांनो पुढे. परत फक्त 2 संख्यांचा गुणाकार 450 असून मसावी 15 असल्यास लसावी किती. परत मित्रांनो सूत्र तेच, नियम तोच, काहीच बदल नको. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. परत मित्रांनो 2 संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला 450, म्हणजेच 450 बरोबर लसावी काढायचा आहे, लसावी यक्स आणि मसावी किती दिलेला आहे 15, म्हणजेच 450 भागिले 15 बरोबर यक्स. 15 त्रिक 45, म्हणजेच यक्स बरोबर किती आले मित्रांनो 30, म्हणजे आपला लसावी आलेला आहे 30. तर मित्रांनो परत आकड्यांमध्ये चेंज असेच तुम्हाला गणित करायचे आहे. थोडं मोडतो आणि पुढे सुरू ठेवूया. आता मित्रांनो यामध्ये प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. तुम्हाला होमवर्क कंप्लीट करायचे आहे, कारण की मी तुम्हाला परत सांगितलं
प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे वाक्य महत्त्वाचं आहे. त्या वाक्याशिवाय जीवनामध्ये काहीच नाही. परत 2 संख्यांचा गुणाकार 750 असून मसावी 5 असल्यास लसावी किती? परत दुसरा प्रश्न, सेम शब्द मित्रांनो, म्हणजे शब्दांची भाषा तेच. 2 संख्यांचा गुणाकार 5400 असून आता इथे काय मित्रांनो, लसावी. मसावी नाही, आता इथे काय दिलेलं आहे, लसावी. लसावी 180 असल्यास मसावी किती? परत 3 नंबरचा प्रश्न मित्रांनो, परत लाईन जशी तशी, लक्षात फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात गणितामध्ये. आता परत 2 संख्येचा गुणाकार 1050 आणि 2 संख्यांचा गुणाकार 1050 नाही, थोडी चूक होते मित्रांनो. ते थोडं समजून तुम्हालाच घ्यावं लागेल, कारण की जेव्हा इथं व्यक्ती उभा असतो तेव्हा त्याच्या माइंडवर प्रेशर खूप जास्त असते आणि आकडे इकडे होतात, पण थोडं समजून घ्या. आता 2 संख्यांचा गुणाकार घ्यायचा आहे आपल्याला 2000 असून लसावी 200 असल्यास मसावी किती? हे झाले मित्रांनो प्रश्न सॉल्व करणे. आता याच्याच पुढे टाईप नंबर 2 मध्ये प्रश्न कसे तयार होऊ शकतात हे बघायचं आहे. चला बघूया पुढे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. टाईप नंबर 2 मध्येच, पण प्रश्न कसे तयार होतात हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार मित्रांनो 1000 असून त्यांचा मसावी 5 असल्यास पहिला प्रश्न मित्रांनो काय होऊ शकते, लसावी किती? दुसरा प्रश्न मित्रांनो, लसावी व मसावी यांची बेरीज किती? परत मित्रांनो तिसरा प्रश्न होऊ शकते, लसावी व मसावीतील फरक म्हणजेच काय मित्रांनो, वजाबाकी. चौथा प्रश्न होऊ शकते मित्रांनो, लसावीचा वर्ग किती? परत 5 आणि 6 नंबरचा प्रश्न, मसावी हा लसावीच्या किती पट? परत 6 नंबर, लसावी हा मसावीच्या किती पट? मित्रांनो सर्व गोष्टीवर लक्ष ठेवायचे आहे. प्रश्न पण वाचन चालू ठेवायचे आहे. 7 नंबर, मी तुम्हाला काय सांगितलं, जसा कुबेरचा खजाना तसा माझा प्रश्नांचा खजाना आहे. 7 नंबरचा प्रश्न, लसावी व मसावीच्या वर्गांची बेरीज किती? आता हे प्रश्न पूर्ण आपल्याला सॉल्व करायचे आहे.
तर पहिला प्रश्न बघताना परत मित्रांनो सूत्र तेच, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार किती दिला आहे मित्रांनो? 1000. म्हणजे या दोन्ही संख्यांचा गुणाकार 1000. आणि लसावी काढायचा, लसावी x आणि मसावी किती दिलेला आहे मित्रांनो? 5. म्हणजेच 1000 भागीला 5 बरोबर किती येणार? x. 5 दुनी 10. म्हणजे x बरोबर आलेले उत्तर किती आहे? 200. म्हणजेच आपला लसावी किती येणार मित्रांनो? 200. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर किती आले? 200. परत दुसरा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो. त्यामध्येच लसावी व मसावी यांची बेरीज किती? तर मित्रांनो आपला लसावी आलेला आहे 200 आणि मसावी अगोदरच 5 आहे. म्हणजे आपली बेरीज किती आली? 205. म्हणजे याचे उत्तर आलेले आहे 205. थोडं खालीवर होणार. परत तिसरा प्रश्न विचारलेला आहे, लसावी व मसावीतील फरक किती? लसावी व मसावीतील फरक किती? म्हणजे आपला लसावी आहे 200 आणि मसावी किती आहे? 5. फरक म्हणजे वजाबाकी होतो. जसा तिचा मेसेज आल्यावर तुम्हाला कसं कळतं की तिने हे म्हणायचे आहे की ते म्हणायचे आहे, तिचा मेसेज आल्याबरोबर आपल्याला सर्व कामं सोडून तिचाच मेसेज दिसतो. तसं गणितामध्ये पण आपल्याला अर्थ समजायला हवा की आपल्याला काय म्हटलं? लसावी व मसावीमधील फरक. फरक म्हणजे काय? वजाबाकी. जसा GMचा अर्थ गुड मॉर्निंग, तसा फरकचा अर्थ वजाबाकी. म्हणजेच लसावीमधून मसावी वजा करायचा आहे. 200मधून 5 गेले म्हणजे येणारे उत्तर किती असेल? 195. तर मित्रांनो ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणखी खालील प्रश्न आपण सॉल्व करूया. चला आता प्रश्न बघायचे आहे आपल्याला 4 नंबरपासून. आपल्याला विचारलेला आहे लसावीचा वर्ग किती? तर इथं वर लिहून ठेवायचा आपलं जे उत्तर आलेलं आहे. लसावी आपला आला होता 200 आणि मसावी ऑलरेडी गणितामध्ये 5 दिलेला आहे. तर आपल्याला विचारलं लसावीचा वर्ग किती? म्हणजेच लसावी आपला आहे 200 आणि 200चा वर्ग विचारला. 2चा वर्ग 4 आणि 2 शून्याचे 4 शून्य. म्हणजेच आपले आलेले उत्तर किती? 40,000. म्हणजे परत प्रश्न क्रमांक 4 पण सॉल्व झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. मसावी हा लसावीच्या किती पट आहे? चहा शब्द कोणाला लागला? लसावीला. चहाचा अर्थ म्हणजे आपण जो सकाळ संध्याकाळ रोज चहा पितो तो चहा नाही मित्रांनो, बरोबर आहे? म्हणजे जसं आपण म्हणतो चहाला वेळ नको, वेळेला चहा हवा, हे नाही. इथं गणिताला वेळ हवा. मसावी हा लसावीच्या किती पट आहे? चहा शब्द कोणाला लागला? लसावीला. म्हणजेच बघताना आपल्याला लसावी गुणेला, गुणाकार इथं का बरं वापरला? कारण की चहा हा शब्द लसावीला वापरलेला आहे, बरोबर मसावी. आता आपल्याला लसावी किती दिला मित्रांनो? 200 गुणेला x बरोबर मसावी किती? 5. म्हणजेच x बरोबर 5 भागेला 200. 5 एक 5, 5 चौक 20. म्हणजेच x बरोबर 1/40 पट. म्हणजे आपले आलेले उत्तर प्रश्न क्रमांकाचे 5 1/40 पट. परत स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक 6 त्यामधील. आता इथे प्रश्न काय म्हटलेला आहे? मसावी लसावी हा मसावीच्या, चा शब्द कोणाला लागला? मसावीला. म्हणजे गुणाकार कोणाला लागेल? मसावीला. म्हणजेच मसावी गुणेला x बरोबर लसावी. आता आपल्याकडे मसावी आहे 5 गुणेला x, लसावी आहे 200. म्हणजेच x बरोबर 200 भागीला 5. 5 चौक 20. म्हणजेच x बरोबर 40. म्हणजे किती पट आलं? 40 पट. म्हणजे प्रश्न क्रमांक 6चे उत्तर किती असेल? 40 पट. प्रश्न क्रमांक 7 बघायचा आहे. लसावी व मसावीच्या वर्गांची बेरीज. लसावी व मसावींच्या वर्गांची बेरीज. म्हणजे आपल्याला लसावी आणि मसावी यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. आपल्याला लसावी आहे 200, 200चा वर्ग प्लस 5चा वर्ग, 200चा वर्ग 40,000 प्लस 5चा वर्ग 25. म्हणजेच आपले येणार उत्तर आहे 40,025. प्रश्न क्रमांक 7चे उत्तर इकडे लिहू 40,025. तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न सेम दिला जाईल, आकडे फक्त चेंज होतील आणि परत प्रश्न त्याला तुम्हाला 7 सोडवायचे आहे. लक्षात असू द्या, प्रॅक्टिस खूप करायची आहे. प्रॅक्टिसमुळे सर्व शक्य होऊ शकते जर अधिकारी बनायचे असेल तर. आता चला बघूया पुढील प्रश्न जे तुम्हाला होमवर्कसाठी सोडवायचे आहेत.
आता बघा, होमवर्कसाठी प्रश्न सोडवताना दोन संख्यांचा गुणाकार 1200 असून मसावी 10 असल्यास लसावी किती? दुसरा प्रश्न, लसावी व मसावी यांची बेरीज किती? तिसरा प्रश्न, लसावी व मसावीतील फरक किती? 4 नंबरचा प्रश्न, लसावीचा वर्ग किती? 5 नंबरचा प्रश्न, मसावी हा लसावीच्या किती पट आहे? लसावी हा मसावीच्या किती पट? त्यानंतर 7 नंबर, लसावी व मसावीच्या वर्गांची बेरीज. आता मित्रांनो चला बघूया टाईप नंबर 3 कडे. हे थोडं मोडून घेऊ म्हणजे आपलं बोर्ड थोडं छान वाटेल. आणि भामटे हो, गणिताकडे जास्त लक्ष, इकडे तिकडे लक्ष नका देऊ, गणिताकडे लक्ष द्या. कुकडे बघायले, इकडे बघायचं. आणि काही विद्यार्थी म्हणत होते सर पाणी नका पिऊ. मग भामट्या का जहर पिऊ का मी? म्हणजे जगायचं नाही का मी? जगायचा का छंद तुम्हीच ठेवला का? पाणी नका पेत जो सर, आवाज येते. भामट्या, तुझ्या घरामध्ये तू भांडे घास तर तुझा आवाज येत नाही का तुला? जाऊ दे, तुला कमी बोलतो मी आणि बघतो टाईप नंबर 3. टाईप नंबरमध्ये 3 मध्ये बघायचं आहे, दोन संख्या 3x व 5x असून लसावी 90 आहे व मसावी 6 असल्यास त्या संख्या कोणत्या? आता परत सूत्राचा उपयोग तोच करायचा आहे मित्रांनो. लक्षात असू द्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. दोन संख्या अनुक्रमे कोणत्या आहेत? 3x व 5x. म्हणजे 3x गुणेला 5x बरोबर लसावी 90 आणि मसावी 6. म्हणजेच 3 5 15. आणि लक्षात असू द्या, x गुणेला x काय होते? x वर्ग बरोबर 90 गुणेला 6. म्हणजेच x वर्ग बरोबर 90 गुणेला 6 भागिला 15. 15 सक 90, 6 6 36. म्हणजेच x वर्ग बरोबर 36 असेल तर x बरोबर किती आलं? 6. आणि आपल्या संख्या काय होत्या? 3x व 5x. तर आपल्याला संख्या काढायची आहे. म्हणजेच 3 सक 18 आणि 6 पंच 30. म्हणजे आपले संख्येचे उत्तर किती आले आहे? 18 व 30. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला बघूया पुढील प्रश्न. दोन संख्या 4x व 5x असून त्यांचा लसावी 100 आहे व मसावी 5 असल्यास त्या संख्या कोणत्या? परत मित्रांनो सूत्र तेच, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. म्हणजेच त्या दोन संख्या अनुक्रमे कोणत्या आहेत? 4x व 5x. 4x गुणेला 5x बरोबर लसावी 100 आणि मसावी 5. म्हणजेच 4 पंच 20 आणि x गुणेला x वर्ग बरोबर 100 गुणेला 5. x वर्ग बरोबर 100 गुणेला 5 भागिला 20. 20 पंच 100 म्हणजे 5 5 25. x वर्ग बरोबर 25 असेल तर x बरोबर किती असेल मित्रांनो? 5. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती आली? 5. आता त्या संख्या कोणत्या होत्या? 4x आणि 5x. म्हणजेच 4x व 5x. म्हणजे सोडवताना x ची किंमत 5 आलेली आहे. 4 पंच 20, 5 5 25. म्हणजे आपल्या त्या संख्या अनुक्रमे कोणत्या आलेल्या आहेत? 20 व 25. तर मित्रांनो आता तुम्हाला होमवर्कसाठी काही प्रश्न देणार आहो मी. तर त्यासाठी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आधी. अरे भामट्या, लक्ष इकडे ठेव. लक्ष कुठीकडे आहे तुझं? गणिताकडे लक्ष ठेव बाळा. लक्ष कुठे आहे भामट्या? कमेंटकडे कमी लक्ष दे, तिच्याकडे जास्त लक्ष दे. जास्त नाही, सॉरी, कमी दे, नाही तर यावर्षी इथेच राहशील. चला बघूया पुढे. आता आपल्याला होमवर्कसाठी 3 प्रश्न लिहायचे आहेत.
तर होमवर्कसाठी तुम्ही प्रश्न लिहिताना बघा, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 दोन संख्या अनुक्रमे 5x व 6x असून लसावी 180 मसावी 6 असल्यास त्या संख्या कोणत्या? परत प्रश्न सेम जसा लिहायचा, 3x व 5x असून लसावी 105 व मसावी 7, तर त्या संख्या कोणत्या? भामटे हो, तुमची बुद्धी मला माहीत आहे, काय म्हणसान सर तुम्ही गणित लिहिताना चुकले भामटे हो. गणित सेम जसं तसं आहे, मी थोडं शॉर्टकट मारत आहे. मी गणितामध्ये शॉर्टकट मारू शकतो, तुम्ही शॉर्टकट नाही मारू शकत गणितामध्ये. काही भामटे मला माहीत आहेत, गणिताकडे जास्त कमी लक्ष आणि मास्तर कुठे चुकतो ते लक्ष जास्त. म्हणजे आपला पक्ष मास्तर कुठं चुकतो तेच बघतो कुठं. 3 नंबरचा प्रश्न, परत लाईन सेम, 7x व 8x असून लसावी 560 व मसावी 10 आहे, तर त्या संख्या कोणत्या? परत चला बुकमध्ये लिहून घ्या आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पूर्णपणे. आणि भामटेव, पाणीबद्दल परत बोलायचं नाही. त्या पाण्यामध्ये बॉटलीमध्ये तुला 3 टाईम मारणार. किती टाईम? 3 टाईम. ते पण सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. म्हणून मला पाणी पिताना बोलायचं नाही. एक भामटा मला म्हणाला, सर तुमची बॉटल चांगली नाही. मग बाळा एक काम कर, माझ्या फोनपेला 500 रुपये टाक, मी नवीन बॉटल घेऊन येतो मिल्टॉनची. स्क्रीनशॉट काढलेले असतील. आता अधिकारी कसे बनायचे ते प्रश्न बघायचे आहेत. म्हणजे प्रश्न कसे तयार होऊ शकतात ते बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो. चला बघूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये दोन संख्या अनुक्रमे 2x व 3x असून लसावी 54 असल्यास मसावी 9 आहे, तर पहिला प्रश्न मित्रांनो, त्या संख्या कोणत्या? दुसरा प्रश्न मित्रांनो, मोठी संख्या कोणती? मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे कुबेरचा खजाना आहे जो प्रश्न संपवू शकत नाही. जसं कुबेरपाचं धन संपत नाही तसं माझ्या बच्चे प्रश्न संपत नाही. तिसरा प्रश्न, लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? परत त्या संख्यांची बेरीज किती? परत 5 नंबरचा प्रश्न, मोठ्या संख्येचा वर्ग किती? पहा मित्रांनो, तुम्हाला सर्व व्यवस्थित शिकवता, फक्त तुमची बुद्धी जंग खाल्लेली असते. तुमची बुद्धी कशी असते? जंग खाल्लेली असते. प्रश्न कसा तयार होते ते समजून न घेत तुम्ही बॅचमध्ये आले की तिचा टाईम कोणता, त्याचा टाईम कोणता, हे लक्ष जास्त असते तुमच्याकडे. माझं म्हणणं आहे, खाली बाबू गाडीला चाबी लावायला 5 मिनिटाच्या वर लागत नाही, पण तुम्ही 10 मिनिटं थांबता. मला माहीत आहे तुमचे सर्व. मग त्यामुळे लक्षात असू द्या, प्रश्न सोडवताना काय करायचं, प्रश्न कसा तयार होतो. जास्तीत जास्त प्रश्नासोबत बोलायचे. पण प्रश्न काय देणार? नोकरी देणार. प्रश्नासोबत जर बोलले तर नोकरी भेटणार. तिच्यासोबत जर बोलले तर कटोरा तर नाही, कमीत कमी घरचे तरी बाहेर काढून देतील तुम्हाला. चला बघूया प्रश्न. प्रश्नामध्ये दिलेला आहे, दोन संख्या अनुक्रमे 2x व 3x असून
लसावी 54 असल्यास मसावी 9 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता परत मित्रांनो सूत्र तेच, नियम एकच, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. त्या दोन संख्या अनुक्रमे 2x व 3x बरोबर लसावी 54 आणि मसावी 9, म्हणजेच बेत्रिक 6 x गुणेला x वर्ग. हा गुलिगत धोका आहे मित्रांनो, जशी x धोका देते तसं हे गणित धोका देते, म्हणजे लक्षात असू द्या. गणितामध्ये हा x फार धोका देतो, तिच्यासारखाच आहे तो x. 6x बरोबर 54 गुणेला 9, म्हणजेच x वर्ग बरोबर 54 गुणेला 9 भागिला 6. x वर्ग बरोबर 6 9 54, 9 9 81, म्हणजेच x वर्ग बरोबर 81 असेल तर x बरोबर किती येतील? 9. आता मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्याला त्या संख्या काढायच्या आहेत. त्या संख्या आहेत 2x आणि 3x. xची व्हॅल्यू किती आली आहे? 9. 9 दुनी 18 आणि 9 त्रिक 27, म्हणजे त्या संख्या आल्या 18 व 27. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर असेल आपले 18 व 27. दुसऱ्या प्रश्नाचे, तर त्या संख्या कोणती? त्या संख्या नाही, मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती आहे यामधली? 27, म्हणजेच आपलं येणारे उत्तर दुसरे किती असेल? 27. म्हणजे प्रश्न क्रमांक 1चे उत्तर, 2चे उत्तर 27. लहान संख्या कोणती? यापैकी लहान कोणती आहे? 18, म्हणजेच लहान संख्या 18. 4 नंबरचा प्रश्न आहे, त्या संख्यांची बेरीज. त्या संख्या कोणत्या आहेत? 18 व 27. त्यांची बेरीज किती ना मित्रांनो? 45. म्हणजे त्या संख्यांची बेरीज किती? 45. मोठ्या संख्येचा वर्ग किती? म्हणजे 5 नंबर. मोठी संख्या किती आहे? 27. 27चा वर्ग किती? 27चा वर्ग 729, म्हणजे 5 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर 729. परत मित्रांनो तुम्हाला असेच प्रश्नाचा मी एक सराव देणार आहे आणि तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चला तर बघूया तुमचा होमवर्कचा प्रश्न. म्हणजे एका प्रश्नावरून तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करायचे आहेत? 5. जसं आपण हॉटेलमध्ये 15 रुपयाचा नाश्ता करायला जातो आणि त्यातही 3 टाईम रस्ता. अरे बाबा, जेवण करायला गेला का तिथे 15 रुपये प्लेट नाश्ता, त्यातही तू 3 टाईम रस्सा मागतो त्याला, तो किती शिव्या देत असेल तुला? भरपूर शिव्या देत असेल, मनातून शिव्या देत तुला. तू म्हणशील सर तुम्ही म्हणसाल सर तुम्ही कशाला, तू म्हणशील सर तुम्ही काही पण बोलता. अरे भामट्या, मला सांग 15चा नाश्ता 3 टाईम रस्सा. मग गणितामध्ये पण तसंच लक्षात ठेवायचं, एक गणित आणि 5 प्रश्न सॉल्व करायचे की नाही. म्हणजे जसं 15च्या नाश्त्यामध्ये 3 टाईम रस्सा, तसं एका गणितामध्ये किती गणित? 5 गणित. तर प्रश्न बघूया. 3x व 4x असून लसावी 120 आणि मसावी 10 आहे, तर तुला हे 5 प्रश्न सोडवायचे आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, त्यामध्ये तुमचाही फायदा असेल. आणि लक्षात असू द्या, तुमचे सर्वांचे धन्यवाद. तुम्ही खूप कमी दिवसात मला खूप वर नेलेलं आहे, त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.